फलटणमध्ये आलो आणि जोरानं पाऊस चालू झाला बघा. सगळं एकदम पावसाचं आहे ना. आपल्याला तिकडल्या साईडला जायचं पण जवळपास 2 वाजायला लागले तर आणि 11:30 झोपलो होतो. 2 वाजता उठलो पण आणि पालवाल्यानं पाल पूर्ण काढून बी टाकले. निघायला लागलो मी आता इथं पुढे जाऊन झोपायचं कारण झोपणं महत्त्वाचं आहे. कारण डोकं पूर्ण दुखायला पूर्ण चेहरा बघा ना कसं झाला. बाकीचे सगळेजण झोपले आणि आमचे पालवाले जरा जास्तच गडबड असते. उठली येईल तर कुठेतरी पुढे जाऊन झोपूया आणि एकदा तुम्हाला रात्रचं दाखवतो बघा कसं असतं ते. सगळेजण तर झोपलेतच. हे बघा वा किती सुंदर दिसायला लागले. त्याच्या कोणत्या बी टाईमला चला तुम्हाला माणसं चालताना दिसले ना बघा. रात्रीचे एवढे झाले सगळे माणसं चाललेतच कोणत्या बी टाईमला येऊन. जवळपास 3 वाजायला आले आणि आम्ही 5 किलोमीटर चालत आला एका घंट्यामध्ये. कारण पोरं आहोत ना थोडं 5-5 वाजता. आणि इथं सगळेजण रातच्याला बी एवढी गर्दी आहे, खूप जास्त गर्दी आहे. आणि इथं चहा बिस्कुट भेटायला जे सगळेजण खायला येते. पण रात्रीच्या 3 वाजता झोपेत उठून चहा बिस्किट मला आवडत नाही, पोळी पण आवडत नाही. तर सगळेजण चालला बा माझ्या पाठीमागं वा पोळी अजून किती वेळ चालतात. चला थोडं चलूया जाऊन झोपूया कारण मला झोप यायला लागेल. रात्री इथे येऊन झोपलो होतो मी. हे मंडप दिसायला खूप मोठं आहे आणि खूप जण येऊन झोपले होते कारण रातच्याला जागा नसते ना बाहेर झोपायला, अंधार असते. आणि गव्हर्नमेंटनं टाकलाय खूप मोठा आहे, जवळपास 1001 माणसं बसले. काही जण झोपलेले आहे इथं. आणि इथं चार्जिंगला लावण्यासाठी खूप सारे पॉईंट पण आहेत जे की मला चांगलं वाटलं. आता चार्जिंग केलं, जाऊया आता बाहेर आंघोळीचं काहीतरी बघूया. ते सगळे 4 नळ दिसायला आहेत का, हे सगळे गव्हर्नमेंटला लावले. तिकडं आपला तंबू होता पूर्ण बनलेला. इथं सगळेजण आंघोळ करायला लागले. तर आता मी आंघोळ केली आणि एकदम फ्रेश झालो. म्हणजे आत्तापर्यंत वारीमध्ये 9-10 दिवसामध्ये जेवढे दिवस होते त्याच्यातली सगळ्यात चांगली आंघोळ झाली. एकदम म्हणजे घाई की नाही कुणाला काय नाही. पाणी एकदम राईट डोक्यावर बी पडलं, थंड होतं आणि चांगलं क्लीन बी पाणी होतं. कारण डायरेक्ट हिरीमधून त्यांनी मोटर लावून दिले आणि कंटिन्यू पाणी चालू होतं. खूप जास्त भारी वाटले राव आजचा दिवस. तर आता सध्या तरी चांगलं वाटलं. 4 घंटे मी झोप घेतली होती. रात्री 10-1 किलोमीटर चालत आलो. 4 वाजता इथं जाऊन झोपलो पाठीमागायला दिसायला तिथं तंबूमध्ये. आणि 8 वाजता उठलो, फ्रेश झालो पूर्ण अंगावर. इतकं भारी वाटलं का नाही, खूप जास्त भारी. आणि आता दिंड्या सगळ्या यायला चालू झाल्या आता. आणि आपला जे नगड आहे ते बी आला आहे. दिंडी क्रमांक किती आहे, 22 आहे. तर दिंडी क्रमांक 22 म्हणजे अजून 27 पर्यंत आहेत ना. 5 दिंडी आपल्या पुढे गेला म्हणजे रथ आहे ते समोरच आहे यायला लागलाय. तर आता आपण काय करूया, जे नगाड आहे त्या नगाड्याच्या समोर जाऊ. ते समोर दिसायला आहे मला. इथून जास्त फलटण जास्त लांब नाही, 13 किलोमीटर राहिले. समोर मंडप दिसते का, त्या मंडपामध्ये आज आपल्या ज्ञानेश्वर महाराजाचे पालखीचा विसावा होणार आहे. आणि सगळ्या दिंड्या येतात ते यायला लागल्या. तर इथंच खाली बघा दिसायला लागल्या आणि सगळ्या काही दिंड्या थांबल्या. तर आजचा पहिला विसावा ही सुरवाडीला होणार आहे. जवळपास 10 वाजायला आले आणि सकाळी 6 वाजता पालखी निघाली. जवळपास 4 घंटेनंतर पहिला विसावा होणार आहे. इथं विसावा झाल्याच्यानंतर डायरेक्ट फलटणला 10 किलोमीटरसाठी. कारण 10 किलोमीटर येतं ते सुरवाडी आहे. इथून 12 किलोमीटर फलटण आहे. आणि सगळेजण थांबायला लागले इथं. आता थोड्या वेळ दर्शनासाठी आपली जी पालखी आहे ती इथं थांबून सगळेजण जायला लागले. आणि तिथं लाईन बघा तुम्हाला दिसायला लागली. ती समोर लाईन पूर्ण दर्शनासाठी सगळीकडे लाईन तर आहेच म्हणा. येऊ काय पूर्ण ही लाईन दिसायला लागली. आणि सगळे माणसं काही वरून चालायला येतं आणि काही खालून पण चालायला येतं. फलटण राहिलं 15 किलोमीटर, 114 किलोमीटर पंढरपूर. आणि समोरच दिसायला लागले मुक्ताईची पालखी जे की पुण्यामधून निघाल्याच्या नंतर मला आता पहिल्यांदा दिसली. जाऊन मला रथ पण दाखवतो. बाकीचे सगळे जे बॉर्डरला डिवायडरला बसलेले सगळे आराम करायला येतं, नाश्ता पाणीची प्यायला येतं. बाकीचे खूप सारे जण चालत तर आहेतच रस्त्यानं. ऑफिशियली आपली कुंची बाहेर निघाली. म्हणजे आज पहिल्यांदा यूज करायला आलो. 5-6 दिवस अगोदर घेतले होते. रोज झोपायचे कामं झाले. आज पावसाचे कामाला आले कारण पाऊस इथं आता पावसाचा सीझन चालू आहे ना, पावसाळा चालू झाला आहे म्हणून पावसाचं काही गॅरंटी नाही, कधी पण येऊ शकते आणि काही सांगता येत नाही. तर आता कुंची काढले मी बाहेर. बॅगमध्ये घेऊन चालावं लागेल कारण जर बॅगमध्ये नाही घेतले तर मी पण भिजन आणि कुंची पण नसल्यामुळं काय पूर्ण अंग बिन भिजन. तर कुंची मी घेऊन ठेवली सगळं. आणि सगळ्यांना कुंची काढल्या. जवळपास जेवढे माणसं दिसायले ते रंगबिरंगी इकडल्या साईडला बघा लाल कलर. सगळ्यांकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कुंच्या येतात. आणि पाऊस अजून कमी झाले पण गरमी जी व्हायला लागली ना, खूप जास्त गरमी व्हायला लागली कारण गरम रस्ता आहे पूर्ण हा. आणि त्याच्यावर असं तर कसं पाणी टाकल्यास होतं आहे गरम, तसं झालं बघा. पूर्ण पाणी टाकलं ह्याच्यावर रोडवर. आणि जी गरमी आहे
की अचानकच खूप जास्त वाढले, दमट वातावरण झालं. अरे बापरे, पाऊस यावा तर पूर्ण जोरात यावा, ज्यामुळे सगळं थंड होईल. असलं काही कामाचं नाही. बाकी कमी झालं आता पाऊस. सांगा त्यांचं पलटणमध्ये दुपारचे जवळपास 2 वाजायला लागले आणि मी रात्री 2 वाजता निघालो. मला 2-3-4 घंटे झोप घेतली आणि 2 वाजता पोहोचलो नाही अजून. 1-2 किलोमीटर लांब आहे आणि इथं धुरळा आणि पाऊस यायला लागला. पलटणमध्ये आल्या खूप जास्त धुरळा उडायला लागला आणि पाऊस पण थेंब चालू झालेलं. इथून आपल्याला जे पालखी स्थळ आहे थोडंसं पलटणच्या बाहेरच्या साईडला आउट साईडला काय वाजवले 1-1.5 किलोमीटर तिकडे जायला लागलो मी. आणि जे पब्लिक आहे ती संपूर्णपणे यायला लागल्या आणि समोरच असे छोटेशा रस्त्याने झालं. हे ट्रकवाले पूर्ण पागल करून टाकलं. पलटणमध्ये आलो आणि जोरजोरानं पाऊस चालू झाला. सगळं एकदम पाऊसच आहे ना. आपल्याला तिकडल्या साईडला जायचं पण जे पाऊस आहे खूप जोरानं चालू झाला. इतका पाऊस नव्हता आणि आता खूप जोरानं चालू आहे. इथे चालू झाली आपली पावसाची सुरुवात आणि सुरुवातीलाच पलटणमध्ये आल्याच्या नंतर पावसानं आपलं स्वागत केलं. 2-3 दिवसापासून एवढं ऊन लागलं होतं ना, खूप जास्त ऊन पडलं होतं. आज त्याचं थोडंसं आता आराम भेटला. आज पाऊस उघडलं 1-10-15 मिनटं असा पाऊस पडला की विश्वास नाही होणार असा पाऊस पडला आणि सगळं पाणी साचलं आहे, जे की थोडं चांगलं आहे. म्हणजे थोडंसं वातावरण शांत होईल, थंड होईल. कारण गरमी जी उलाली खूपच जास्त गरमी उलाली आणि आता जायला लागलं. जवळपास 1 किलोमीटर राहिले जे पालखीस्थळे ते जास्त लांब नाही आहे. आणि सगळे वारकरी इथं दिसलेले सगळेजण दुकानाच्या साईडला कोणी घरामध्ये जाऊन बसले होते. आता पाऊस उघडला आहे आणि अजून आभाळ तर खूप जास्त दिसायला लागले. मला वाटतं अजून पाऊस येईल आणि आता सगळेजण चालायला लागले. तर जाऊया आपण आपल्या जे पालखीचं स्थळ आहे तिथं. रामकृष्ण हरी सगळ्यांना. आज आपण दिंडीमधले जेवढे पण माणसं आहेत जे खूप दिवसापासून वाऱ्या करत आहेत त्यांना एक प्रश्न विचारूया. दिंडीमध्ये त्यांचा जे अनुभव आहे काय कसं किती दिवसापासून करायला तर सगळ्यांना विचारूया. तर माझ्या पाठीमागं बाबा आहेत त्यांना विचारूया. बाबा तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. परमेश्वर नारायण. कुठलं गाव तुमचं? जोल्याचं आहे का? किती दिवसापासून तुम्ही वाऱ्या करायला लागला? हे वारीला मी 15 वर्षापासून करतो. ती वारी कार्तिकी 35 वर्षापासून करतो. म्हणजे हे 15वी वारी आहे तुमची. आणि जोडीने किती केल्यात आतापर्यंत? जोडीने केल्या 7-8 केलं का? बरं, ही दुसरी वाली आहे याला त्या कार्तिकी वालीला तिला जास्त म्हणजे गर्दी असते का नाही? असते का? या वारीमध्ये तुम्ही दिंडी जी घेताय तुम्ही म्हणजे एकच दिंडी आहे का खूप सारी चेंज केली? नाही, ही एकच दिंडी आहे. एकच दिंडी. सुरुवातीपासून एकच दिंडीला तुम्ही होता. सुरुवातीला जेव्हा तुम्ही 15 जेवढ्या वाऱ्या केल्या तुम्ही सुरुवातीला एवढी गर्दी होती का? नव्हती. म्हणजे किती असायची तरी साधारण लोक? 2-3 लाख 4 लाख. आणि दिंडीमध्ये किती असायचे? दिंडीमध्ये 1000-500-1000. मग आता एवढे दिवस तुम्ही करताय, तुम्हाला अशी काही म्हणजे पाय दुखत नाही तर काय असा त्रास बीस होत नाही? काहीच नाही. मग दिंडीमध्ये आल्याच्या नंतर किंवा तुम्ही पंढरपूर आळंदी पंढरपूर करता वारी तेव्हा तुम्हाला म्हणजे खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतात किंवा जे बी आहे गोष्टी, तर तुम्ही लोकांना काय सांगणार या वारीमधून तुम्ही काय शिकले आयुष्याला? लई चांगलं आहे. त्या वारीला आले की लई चांगलं होतं. लय चांगलं होते. एकदम खुश राहता. खुश राहता. खुश.
आठवण येते का नाही म्हणा आठवण काहीच येत नाही तर या कसलं 30 कोस चालू द्या की 2 घंटे द्यायला आता 4 घंटे घरी काही म्हशी बिशी काही आहे का? काहीच अडचण नाही त्याची यादच करीत नव्हती. यादच नाही आपल्या एकदा वारीला आले की काहीच गरज नाही कशाचीच गरज नाही इकडलं सुख एकदम. किती दिवसाची असते वारी? वारी का 22 दिवस लागतात. 22 दिवस राहते. मग तुम्ही आज आता या वारीला कुठून सुरुवात केली? आळंदीहून. आळंदीहून केलं का? आळंदीहून चालता चालता आतापर्यंत पूर्ण पायानं चाला म्हणा. पूर्ण पायानं पाऊस जास्त पडतंय का नाही म्हणजे वारीमध्ये? पडतंय पण ह्या वर्षी कुठे पाऊसच नाही. पाऊसच नाही यावर्षी. तर बाबाला विचारलं मी त्याने किती केलं तर त्यांचा एक्सपिरियन्स विचारला. आता हे 2 जण भाऊ येतात त्यांनी फर्स्ट टाइम करतात यांची दुसरी टाइम आहे आणि या भाऊची फर्स्ट टाइम आहे माझ्यासारखं. तर त्यांना एक्सपिरियन्स विचार. तुझं नाव सांग पहिल्यांदा. माझं नाव बापू पाळवदे. गाव कुठलं तुझं? गाव झोला. बोलावून. फर्स्ट टाइम आहे तुझं? फर्स्ट टाइम आहे हा. कुठून करतोय सुरुवात? कुठून केली? आळंदीवरून. आळंदीवरून केलं. पाय काही दुखतायत आतापर्यंत? नाही नाही पायावर काहीच दुखत नाही. पाय दुखत नाही. आम्ही 2:30ला उठून डायरेक्ट सगळ्याच्या समोर येतो आधी. सगळ्याच्या समोर. हो. कसं वाटतंय या वारीमध्ये सामील होऊन? इतके दिवस फक्त बघितले असताना आता कसं वाटतंय? भारी वाटते. मी तसं तर प्रस्थान करायला चालू होतो पण वापस जायचं नावच घेतलं नाही. डायरेक्ट समोर चालू झालं. माझे पेपर असताना पण मी आता वारी एकदा करायचीच म्हटलं. नंतर वारी घडेल म्हणून ते सांगता येत नाही त्याच्यामुळं एकदा करून घ्यायची. म्हणजे सगळ्यांचं वारीमधलं कसं वेगवेगळा अनुभव असते सगळ्यांना. म्हणजे जी वारी करण्याचा ध्येय असते तो सगळ्यांचा वेगळा आहे. कुणी फर्स्ट टाइम करते अनुभव घेण्यासाठी, कुणी खूप सारे जण जे आहेत. आता ये भाऊ दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा करत? किती वेळा करत? नाव सांगतो. दुसऱ्यांदा करत आहे. काय पाय दुखत आहे तुझे? हां पहिल्यांदा आलं तर म्हणजे कसं वाटलं होतं? इतका आनंद की असं गगनात भावना गेला. बरं आता इथून पुढे जेवढा काही प्रवास आहे त्या प्रवासामध्ये काही असं वेगळं होणार आहे की अवघड आहे? काहीच नाही. सोपा सगळ्यात सोपा प्रवास. सगळ्यात सोपा प्रवास होणार आहे. बरं तर असं असतंय सगळ्यांचं वेगळं असते. जे जेवण आहे तर त्यांचं वेगळं आहे. जे आजोबा आहेत त्यांचं बी खूप जास्त वय झाली पण ते पण एकदम मनभावानं आपली जी आळंदी पंढरपूर वारी करतात. सगळेजण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपले बॅग इथं काढायला चालत पिशव्या सगळेजण टाकायला आपल्या आपल्या जे बी पिशव्या येतं बघायला लागले लोक. चार्जिंगसाठी इथं खांब्यावर बोर्ड लावलेले असतात खूप साऱ्या ठिकाणी जिथे की लाईट लागते. सगळ्या जेवढे बी टेंट लाईट त्याच्यासाठी इथून बोर्ड असं काढले जाते आणि खूप सारे पिनं लावले आहेत. त्याच्यामध्येच माझी एक पिन लावली आहे. तुम्ही चार्जिंग करण्यासाठी असं काहीतरी जुगाड करावं लागते आणि सगळे पिनं येतात ते खाली घेऊन आम्ही एक बोर्ड आणलाय. ते बोर्डामध्ये लावायचं. हे इथं दिसे 2 बोर्ड दिसायला आहेत का? हे बोर्ड घेतले होते. इथे एक बोर्ड दिसायला आहे. हा बोर्ड घेतला आणि त्याच्यामध्ये हे पिन ह्याच्यामध्ये एक लावली. बाकीचे 4 चार्जर ह्याच्यामध्ये लावले आणि तिथून अजून एक पिन लावून इकडल्या साईडला अजून एक बोर्ड दिसायला आलाय जे की मत व्हायला लागलाय. असे 2 बोर्डच लावून एवढे सारे चार्जर दिसायला येतं चार्जिंग करायला लागलं. असं काहीतरी जुगाड लावून करावं लागतं बाई. खांब्यावर वरून लाईट आल्या आणि सगळे काही तेच करायला लागलं. जुगाडलाच लावायला इथं बिन जुगाड लावलाय. सगळे दिसालेत का? सगळे बोर्डावरच लाईट लावले तर 8 चार्जर सगळ्यांना लावले तर आणि इथं चार्जिंग लावायचं. सगळेजण कसे बसले तसं बसायचं. जेवणाचा टाइम झाला आणि जेवढ्या बी पंक्ती येतात त्या सगळ्या बसायला येते एक इकडून इकडल्या साईडला सगळ्या बाया बसायला येतात. आणि आज थोडंसं मोठं आहे आपले पूर्णपणे इकडे दिसायला लागले कंपाऊंड बनवलेलं सगळ्या टेंटचं आणि सगळेजण बसायला लागले ते जेवायला. श्री ज्ञानदेव तुकाराम आजच्या मेनूमध्ये काय काय जेवायला? खीर आहे, वरण आणि पूर्णाच्या पोळ्या येतात जे की वरणासंग खायचे आपल्याला आणि भात आहे रोजच्यासारखाच. सगळेजण खायला बसले ते जेवायला. काय झालंय आणि इथं कीर्तन चालू आहे बघा. सगळेजण कीर्तन करायला आले इथं आणि आजचं फलटणमधलं इथं दिसायला आले हो का. आजचं डेकोरेशन असं काय आहे मंडपाच्या समोर आणि एकदम भारी वाटायला आले. तिकडल्या साईडला पूर्ण असाध्य ते असाध्य किती चांगलं करता येईल पण मी